सीमा, तुझ्या वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा. तुझा वाढदिवस आनंदाचा झाला. तुला काय सांगायचं हे मला थोडक्यात सांगते मी. सीमा, तू लहानाची मोठी कशी झालीस, कशी वागलीस, किती कौतुकानं वागलीस, हे मी काय सांगून काय वर्णन करू तुझं. सीमा, तुझं सगळं चांगलं हो. तू लहानाची मोठी झालीस, तुझं शिक्षण झालं, तुझं लग्न झालं. त्यावेळेस तुझ्या लग्नाच्या आधी आम्ही सगळेजणं तुझ्या आईजवळच होतो. सीमा, बाबाचे दिवस कसे गेले. सीमा, आम्ही एका खोलीत राहत होतो गंगाखेडला असताना तू झाली त्यावेळेला. फार दिवस चांगले घातले का आम्ही, कठीण दिवसामधून आनंदाचे घातले. सीमा, काही काळजी करू नको. सीमा, आता तू कशी वागतीस, कसा संसार करतीस, किती छान सगळं आहे तुझं. तुझा आनंद पाहून आनंद आहे मला. तू भाड्याच्या घरात राहत होती ते पण मी बघितलं. तू 2 लेकरं घेऊन कशी कंपनीत नोकरी केली ते पण मी बघितलं. सीमा, आता आणखीन मी काय सांगू तुला. सीमा, सीमा, आता इथून पुढे तुझे दिवस आणखीन आनंदाचे जावोत. तुझ्याकडे पाहून खूप आनंद वाटतो. आता असं वाटतं की तू लवकरच आजीबाई होणार, पण ते माझ्या पाहण्यात येतं की नाही हे परमेश्वराला ठाऊक. सीमा, तू म्हणली होतीस की आई तुला नातवंड पतवंड पाहायचे नाहीत का, नितवंड पाहायचे नाही का. त्या दिवशी मला बोलताना तू मला बोललीस. त्या दिवशी मी तुला खूप आनंद म्हणून बोलू लागले. सीमा, मला बोलण्याचं थोडं ताकद कमी आहे गं, पण मी काय सांगू आता. इथून पुढे सगळं तुझं छान हो. सीमा, इथून पुढे सगळं तुझं छान हो. पोरायची नोकरी चांगली आहे. सुनबाई काय म्हणती, सुनबाई पण चांगली मिळाली तुला, आनंदाची मिळाली, मुलीसारखी मिळाली. आणखीन तुला काय सांगू मी आता. बस पुरे का, काय मला दम या, नाही तर पुढे